Hi friends, today we are going to learn the poem of 9th standard 1.1 Walk a Little Slower. This poem is written by whom we don't know. Its author is unknown. म्हणजे अनामिक कवीने ही कविता लिहिली आहे, त्यांना आपलं नाव जाहीर केलेलं नाही आहे. तर बघूयात मित्रांनो, युनिट 1 1.1 पेज नंबर 3 वॉक अ लिटिल स्लोअर. फर्स्ट लाइन, फर्स्ट स्टांजा. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. बघूयात कवी एके ओळीमध्ये काय म्हणतोय. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. कवी म्हणतोय वॉक. मित्रांनो, वॉक म्हणजे चालणे, पण हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापद जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला येतं तेव्हा त्याच्या अर्थामध्ये आज्ञा येऊन जाते, विनंती येऊन जाते. तर डॅडीला एक मूल म्हणतंय वॉक म्हणजे चला. अ लिटिल स्लोअर, च्यापेक्षा हळू चला. डॅडी, पप्पा, तुम्ही आधीपेक्षा हळू चला. मित्रांनो, शब्दशः जर पाहायला गेलं तर या ठिकाणी वाकचा अर्थ चालणे आपल्याला दिसून येतो, पण या ठिकाणी कवीला असं म्हणायचं नाही आहे की पप्पा थोडं थोडं हळूहळू चला. या ठिकाणी वाकचा अर्थ आहे वे ऑफ लाईफ. म्हणजे या ठिकाणी कवी इज नॉट शोईंग द ॲक्शन ऑफ वॉकिंग. तो आपल्याला वे ऑफ लाईफ दाखवतोय, जीवन मार्ग दाखवतोय. जीवनाचा मार्ग जो आहे पप्पा तुमचा थोडासा हळूहळू करा डॅडी, असं मूल म्हणतंय. सेड अ लिटिल चाइल्ड. सेड म्हणजे म्हणालं. अ लिटिल चाइल्ड, एक लहान मूल. सो स्मॉल, जे खूप लहान होतं. ते लहान मूल आपल्या डॅडींना म्हणतंय की तुमचा जीवनाचा जो मार्ग आहे तो थोडासा धीमा करा, आधीपेक्षा हळू करा. डॅडी, पप्पा म्हटलं की आपला खूप जीव असतो. बाबा, वडील, बरोबर. बहुतांश घरामध्ये पप्पा, बाबा किंवा वडील आपण म्हणत असतो. बघूयात या वडिलांवरचं, या पप्पांवरचं, या डॅडींवरचं हे गाणं. चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से. चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से. सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा. पापा, तेरे पापा. बघा मित्रांनो, थर्ड लाईन. आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप्स. आय एम फॉलोईंग. फॉलोईंगचा अर्थ होतो मित्रांनो अनुगमन करणे. इन युअर फुटस्टेप्स. फुटस्टेप्सचा अर्थ होतो पावलं. जर शब्दशः अर्थ काढायचा झाला तर याचा अर्थ होतो पावलं. तर आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप्स. मूल आपल्या डॅडींना म्हणतंय की मी अनुगमन करतोय. इन युअर फुटस्टेप्स म्हणजे तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी तुमच्या मागे मागे येतोय. पण मित्रांनो, या ठिकाणी कवीला थोडा गूढ अर्थ फुटस्टेप्सचा सांगायचा आहे. पाऊल खुणा किंवा पावलावर पाऊल हा शब्दशः अर्थ या ठिकाणी न घेता आपल्याला घ्यायचं आहे वडिलांच्या ज्या ॲक्शन्स आहेत, कृत्या, त्यांच्या क्वालिटीज, त्यांच्यामधले जे गुण आहेत, मॅनर्स, त्यांचा जो शिष्टाचार आहे वागण्याचा, अँड गेस्चर्स, आणि त्यांचे जे हावभाव आहेत, हे सगळं त्या फुटस्टेप्स या शब्दामध्ये अभिप्रेत आहे. मग वडिलांमध्ये ऑनेस्टी, काइंडनेस, त्यांचं थॉटफुलनेस, त्याच्यानंतर हार्डवर्क आणि डिसिप्लिन असे काही त्यांच्या क्वालिटीज, काही ॲक्शन्स, काही मॅनर्स आणि काही गेस्चर्सचा भाग आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी कवीला असं म्हणायचं आहे की आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप्स म्हणजे तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी त्याचं अनुगमन करतोय, तुमच्या पाठीमागं येतोय. म्हणजे तुमच्यामधले जे ॲक्शन्स आहेत, क्वालिटीज आहेत, मॅनर्स आहे आणि गेस्चर्स आहेत ते मी सगळं शिकतोय. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मला पडायचं नाही आहे. मला पडायचं नाही आहे म्हणजेच मला जीवनामध्ये अपयशी व्हायचं नाही आहे. मला तुमच्या सगळ्या ज्या ॲक्शन्स आहेत, गेस्चर्स आहेत, क्वालिटीज आहेत, मॅनर्स आहेत, हे सगळं शिकायचं आहे, बरोबर. म्हणून पप्पा थोडंसं हळूहळू चाला.
बघा, एक मराठी सुंदर अशी कविता आहे, ती तुम्ही थोडीशी ऐका. म्हणजे वडिलांमध्ये गुण कोणते कोणते असतात हे तुमच्या लक्षात येईल. ऐका. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. इकडे अश्रूंचे पाट असतात पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करण्यावरच जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समयीच जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याची शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई रडते पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरी रडता येत नाही, कारण बहिणींना आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावर सोडून गेली तरी पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं. त्यावेळेस शहाजी राजांची ओढाठाण सुद्धा लक्षात घ्यावी. देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून डोक्यावरून पोराला घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. बघा मित्रांनो, सेकंड स्टांजा. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, daddy, for you are leading me. Second stanza, first line. बघा, sometimes म्हणजे कधी कधी your steps are very fast. कधी कधी your steps म्हणजे तुमचे जे स्टेप्स आहेत, पावलं आहेत, आर व्हेरी फास्ट, ते खूपच वेगानं पडत असतात. कधी कधी तुमचे पावलं खूपच वेगानं पडतात. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आणि कधी कधी ते टू सी करायला म्हणजे बघायला हार्ड असतात. हार्डचा अर्थ होतो मित्रांनो कठीण. आणि कधी कधी ते बघायला कठीण जातात. कधी कधी तुमचे पावलं खूपच वेगानं पडतात, खूप वेगानं पडतात आणि ते पाहायला खूप अवघड जातात, कठीण जातात. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. म्हणून कवी आपल्या वडिलांना म्हणतोय की म्हणून डॅडी तुम्ही थोडंसं स्लोअर चाला, म्हणजे आधीपेक्षा हळूहळू चाला. फॉर यू आर लीडिंग मी. कारण यू आर लीडिंग मी, तुम्ही माझं लीडिंग करताय. लीडिंगचा अर्थ होतो मित्रांनो मार्ग दाखवणे. कारण तुम्ही मला मार्ग दाखवत आहात, त्यामुळं डॅडी तुम्ही आधीपेक्षा थोडंसं हळूहळू चाला. बघा, थर्ड स्टांजा. सम डे when I'm all grown up, you are what I want to be. Then I will have a child who will want to follow me. बघा, someday म्हणजे एक दिवस. when I'm all grown up, मी grown up होईल. grown up म्हणजे प्रौढ होईल, वयानं मोठा होईल. यू आर व्हॉट, तुम्ही तेच आहात जे आय वॉन्ट टू बी, मला बनण्याची इच्छा आहात, तुम्ही तेच आहात. देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड, आणि मग मला सुद्धा एक छोटंसं मूल असेल. हु विल वॉन्ट टू फॉलो मी, ज्याची इच्छा असेल मला फॉलो करण्याची, जे मला फॉलो करेल, जे माझं अनुगमन करेल, माझं अनुगमन करण्याची त्याची इच्छा असेल. बरोबर. बघा मित्रांनो, फोर्थ स्टांजा. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. बघा मित्रांनो, अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, आणि मला तेव्हा लीड करायचं असेल. लीड म्हणजे मार्ग दाखवायचा असेल, बरोबर त्यालासुद्धा मला मार्ग तेव्हा दाखवायचा असेल जेव्हा मी मोठा होईल आणि जेव्हा मला मूल असेल तेव्हा. अँड नो दॅट आय वॉज ट्रू, आणि मला माहिती आहे की मी बरोबरच होतो. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, आणि मूल आपल्या डॅडीला म्हणतंय म्हणून डॅडी तुम्ही थोडंसं हळूहळू चाला.
फॉर आय मस्ट फॉलो यू, कारण मला तुमचं अनुगमन करायचं आहे, मला तुमच्या पावलावर पाऊल देऊन तुमच्या पाठीमागं यायचं आहे, मला तुमच्यामधले जे गुण आहेत, क्वालिटीज आहेत, डिसिप्लिन्स आहेत, मॅनर्स आहेत, गेस्चर्स आहेत, हे सगळं मला फॉलो करायचं आहे. त्यामुळं वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. डॅडी तुम्ही जरा हळूहळू चाला, कारण मला तुम्हाला फॉलो करायचं आहे, तुमचं अनुगमन करायचं आहे, असं कवी म्हणतो. ऑथर अननोन, अनामिक अशा कवीनं ही कविता लिहिली आहे. तुमच्या लक्षात आलं मित्रांनो? आता आपण बघूयात ॲप्रिशिएशन टाईप क्वेश्चन. बघा मित्रांनो, ॲप्रिशिएशन टाईप हा क्वेश्चन हा एक्झाममध्ये आपल्याला 5 गुणांसाठी येत असतो, 5 मार्क्ससाठी येत असतो. आणि याच्यामध्ये टायटल, पोयट, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच, थीम और सेंट्रल आयडिया हे 5 पॉईंट्स आपल्याला लिहावे लागतात. तर बघूयात या वॉक अ लिटिल स्लोअर या कवितेचं ॲप्रिशिएशन. बघा, टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज वॉक अ लिटिल स्लोअर. मित्रांनो, द टायटल ऑफ द पोएम इज या कवितेचं शीर्षक आहे वॉक अ लिटिल स्लोअर. तर हे शीर्षक लिहिताना सिंगल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये म्हणजे एकेरी अवतरण चिन्हामध्येच लिहावं. पोएट, द पोएट इज अननोन. या कवितेचा जो कवी आहे तो अननोन आहे, म्हणजे अनामिक आहे, आपल्याला माहिती नाही आहे. जरी अनामिक असला, अननोन असला तरी आपल्याला ही ओळ लिहावीच लागते. त्यानंतर मित्रांनो, राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द स्टांजाज इज ABCB. या कवितेची जी राईम स्कीम आहे मित्रांनो ती आहे ABCB. आता राईम स्कीम आयडेंटिफाय कशी करायची तर मित्रांनो लक्षात घ्या. आता तुमच्यासमोर या ठिकाणी कवितेचा पहिला स्टांजा दिसतोय, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. यातला शेवटचा शब्द आहे डॅडी. सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. याच्यामध्ये बघा पहिल्या कडव्याच्या शेवटी आहे डॅडी शब्द, त्याला अंडरलाईन केलं आपण, आणि या शेवटच्या शब्दाला आपण ए नाव दिलं. आता बघा बरं, खालच्या 3 ओळीमध्ये त्याचा कुठला रायमिंग वर्ड आहे का? नाही, बरोबर. म्हणून आपण दुसऱ्या ओळीकडे जाऊयात. आता दुसऱ्या ओळीमध्ये शेवटचा शब्द काय दिसतोय मित्रांनो? बरोबर, स्मॉल, राईट. आता वरच्या डॅडीला आपण ए नाव दिलं होतं, आता या स्मॉलला आपण बी नाव देऊयात, बरोबर. याचा रायमिंग वर्ड तुम्हाला खालच्या 2 ओळीमध्ये कुठं दिसतोय का? येस, बरोबर. 4th लाईनमध्ये याचा रायमिंग वर्ड आहे फाल. मग स्मॉलचा रायमिंग वर्ड फाल. तर आपण फालला पण सेम नाव द्यायचं आहे बी. म्हणजे डॅडीला ए, स्मॉलला बी आणि फालला बी. आणि तिसऱ्या लाईनमध्ये मित्रांनो शब्द आहे फुटस्टेप्स. याला एंडिंग वर्ड आहे फुटस्टेप्स, याला आपण अंडरलाईन केलं. आता याचा रायमिंग वर्ड कुठं दिसतो का मित्रांनो? नाही, म्हणून आपण याला नाव दिलं सी. म्हणून या कवितेची राईम स्कीम झाली मित्रांनो ABCB. आलं लक्षात? तसंच तुम्ही खालचे 3 स्टांजे जर पाहिले बारकाईनं तर या स्टांजामध्ये सुद्धा दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये रायमिंग वर्ड तुम्हाला दिसून येतं. फर्स्ट आणि थर्ड लाईनमध्ये रायमिंग वर्ड दिसत नाही, म्हणून याची राईम स्कीम आहे ABCB. तुम्ही काही पुढच्या कवितेची प्रॅक्टिस करून पहा, म्हणजे राईम स्कीम तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, पुढचा भाग फिगर्स ऑफ स्पीच. द फिगर्स ऑफ स्पीच ऑफ द पोएम इज अलिटरेशन. या कवितेमध्ये जो अलंकार आहे तो आहे अलिटरेशन, म्हणजे अनुप्रास अलंकार. कवितेमध्ये मित्रांनो दुसऱ्या स्टांजामधली जी पहिली ओळ आहे, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. या कवितेच्या ओळीमध्ये समटाइम्सचं यस आणि स्टेप्सचं यस, बरोबर, म्हणजे कन्सनंट साऊंड्स आर प्लेझिंगली रिपीटेड हे झालेले आहेत, बरोबर. दॅट्स वाय या कवितेमध्ये आपल्याला अलंकार दिसून येतो अलिटरेशन. ज्या विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये 80च्या वर मार्क घ्यायची इच्छा आहे त्यांनी मात्र कवितेची ओळ अवश्य लिहावी. ज्या विद्यार्थ्यांना अशी अपेक्षा नाही आहे, ज्यांच्या सरासरी लक्षात राहत नाही, त्यांनी फक्त अलिटरेशन जरी लिहिलं तरी चालतं, पण थोडे मार्क कमी पडतात. त्यानंतर आहे मित्रांनो थीम ऑर सेंट्रल आयडिया. बघा, द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर ॲज अ रोल मॉडेल इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम.
या कवितेमध्ये जे फादर आहेत, वडील आहेत, त्यांचं इम्पॉर्टन्स म्हणजे त्यांचं महत्त्व दर्शवलेलं आहे आणि आपल्यासमोर ते एक रोल मॉडेल आहेत, आदर्श व्यक्ती आहेत, बरोबर. हेच या कवितेचं सेंट्रल आयडिया आपल्याला दिसून येतो, मध्यवर्ती गाभा आपल्याला दिसून येतो. द चाइल्ड in the poem wants to observe and imitate the life led by his or her father. The child in the poem, मग या कवितेमध्ये जो चाइल्ड आहे, मूल आहे, wants to observe, त्याला निरीक्षण करायची इच्छा आहे, अँड इमिटेट आणि अनुकरण करण्याची इच्छा आहे, द लाईफ लेड बाय हिज ऑर हर फादर, जे जीवन त्याचे किंवा तिचे पालक जगतात तसं जीवन त्याला किंवा तिला जगण्याची इच्छा आहे. हेन्स आणि म्हणून द चाइल्ड रिक्वेस्ट द फादर टू बी मोर कन्सिडरेट, आणि म्हणून कवीचं मूल या ठिकाणी त्याला विनंती करतं आहे त्याच्या वडिलांना की थोडंसं समजून घ्या टुवर्ड्स हिज ऑर हर नीड्स, त्याच्या किंवा तिच्या गरजा. अशी विनंती या कवितेच्या सेंट्रल आयडियामधनं थीममधनं आपल्याला केलेली दिसून येते. आलं लक्षात मित्रांनो. आता या कवितेला एका फॉरेन पोएटनं छान प्रकारे गायलेलं आहे, आपल्यासमोर संग केलेलं आहे. तर ही जी कविता गायलेली आहे तुम्ही ही ऐका. Walk a little slower, Daddy, said a little boy so small. I'm following your footsteps, and I don't want to fall. Sometimes your tracks are clear, sometimes they're hard to see. So walk a little slower, Daddy, because you're showing me. So tell me now the way you walk, the things you faced along the way. For those times when I'm tested, I'll know just what to say. Please won't you walk a little slower, Daddy, so I'll know what to do. Walk a little slower, Daddy, 'cause I will follow you. When I grow up, I wanna be an example just like you. I'll want to guide my own son and help him to be true. Now won't you walk a little slower, Daddy, so I'll know what to do. Walk a little slower, Daddy, so I can follow you. Walk a little slower, Daddy, said a little boy so small. I'm following your footsteps, and I don't want to fall. आवडली मित्रांनो चाल. फॉरेनर जो गायक आहे त्याच्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये आणि आपल्या इंडियन लोकांच्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये बऱ्याच शब्दांमध्ये डिफरन्स दिसून येतो. जसं की आपल्याकडं ईडी लावल्यानंतर आपण त्याला ड वाचतो. जसं की कॉलचा पास्ट टेन्स जर आपण केला तर कॉल्ड होतो, बरोबर. मराठी आणि सेमगिरी माध्यमाचे विद्यार्थी सर्रास याला कॉल्ड म्हणतात, पण विद्यार्थ्यांनो फनिक्सच्या नियमानुसार याला कॉल्ट, त्याला ट असं प्रोनाऊन्स केलं जातं. तर प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडासा डिफरन्स तुम्हाला दिसून येईल. तर कशी वाटली मित्रांनो ही कविता? आवडली ना? ओके. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि परत भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.